आदित्यने कधीच कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट केला नाही, कधी भोकाड बसून रडला पण नाही, आणि आज रडला तो हा असा. आणि त्याला जे हवंय त्यासाठी तर त्यानं कधीच हट्ट केला नाही. आपणच त्याला विचारायचंय तुला बॅट हवी आहे का, तुला सहलीला जायचंय का, तरी पण हा आपला नाही नाहीच म्हणायचा. आपणच त्याच्या मनातलं ओळखून त्याला जी गोष्ट हवी आहे ती मिळवून द्यायचो. आताही तेच करत होतो, पण यावेळी खूप उशीर झालाय. उशीर नाही भाई, आपण ना यावेळी अन्याय केलाय खूप आदित्यवर आणि सईवर. पण आदित्यला त्याच्या आयुष्यातला सगळ्यात खरा आणि मोठा आनंद नाही देऊ शकलो. आणि सईला तर आपण मुलगी मानलं होतं ना. काय केलं आपण? तिच्या पदरात मातीच टाकली. आपण बंधुताईला दिलेलं वचन पाळलं नाही. आपण नाही सुखी ठेवू शकलो तिच्या मुलाला. आपल्यात धमकच नाही. आप्पा म्हणतायत ना ते खरं आहे. ज्याच्यात धमक नाही ना त्याला या जगात किंमत नाही. खरं तर योग्य निर्णय घेतला असता आणि लोकांना नडलं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती. नाही भाई, हे रागराग करून ना काही उपयोग नाहीये. आपण आपल्या हाताने 6वा ब्रह्मे जन्माला घातलाय. प्रेमाचं, मायेचं, संसाराचं स्वप्न अपुरं राहिलेला आणखी एकटा ब्रह्मे. ब्रह्मे असा नसतो शेळमटांनो. ना त्यात जीव होतो आणि जीवापाड जपतो तो ब्रह्म. जीवाला जीव लावतो, जीवासाठी जीव देतो आणि वेळ पडल्या जीव घेतो तो ब्रह्म. आणि कोण म्हणाल ब्रह्म एकटा असतो? अरे या जगात प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक बापामध्ये, प्रत्येक मित्रामध्ये, प्रत्येक मामामध्ये एक नाही ब्रह्म असतोच. आणि दिसायला एकटा दिसला ना तरी तो सगळं घर, सगळं संसार पाठीवर घेऊन लढत असतो. आणि तुम्ही इथे रडत बसलात. अरे आप्पा ब्रह्मांची मुलं असतात, उठा. अरे या घरात एकही स्त्री नसताना आपण एक घर चालून दाखवलं. आता या घरात सून येणार यावेळी तुम्ही हार मानली. अरे एकट्या श्रीकृष्णाच्या मदतीनं अर्जुनाने सुभद्रेला पळवलं होतं आणि तुम्ही 4 भाऊ होता. आता मला आदेश समजा किंवा धमकी. उद्या लग्नाच्या मांडवातून माझ्या नातूला पळवून आणा. डांगा पलटी घोडे फरार. मामाच्या पाठी भाता सवार. कच्ची भाकर तोडत नाही, भाच्याची साथ कधी सोडत नाही. चला लागा तर कामात. काय झालं तुला रडायला? अहो तुम्ही असे का वागताय माझ्याशी? कामासाठी तुमच्या घरी यावं तर असे वस्कन अंगावरती येतात आणि आज तर चक्क तुम्ही मला गोणीत भरून इथे मारायला आणलं. अरे कोणी सांगितलं तुला आम्ही इकडे मारायला आणलंय? मग गोणीत भरून काय पूजेला आणलंय काय? अहो आदित्य दादा, अहो तुम्हीच सांगा ना, मी काही केलं नाही. अहो मी तर यावेळेस ना गिफ्ट सुद्धा घेऊन नाही आलोय. गिफ्ट आम्हाला हवंय पण ते आम्ही तुझ्याकडून घेणार आहोत. माझ्याकडून? माझ्याकडे फक्त 20 रुपये आहेत. ह्याच्यात फार फार शेंगदाणे येतील. चंदू काका, हो तुम्हाला वाटते तसं काही नाहीये. तुम्हाला इथे जरा वेगळ्या कामासाठी आणलंय. कामासाठी असे घेऊन येतात? होय, ही आमची जरा प्रॅक्टिस चालू आहे. कसली प्रॅक्टिस? काय काय हो आदित्य दादा, हे काय सगळं काय? सांगतो सगळं सांगतो.
आम्ही उद्या. तुम्ही उद्या काय? भर लग्नातून. भर लग्नातून काय? सईला सईताईंना काय पळवून देणार आहोत. अच्छा, पळवणार आहात काय? पळवून देणार आहोत? नाही 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 नाही. हो 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 आहो, हो काय तुमची काय डोकी फिरलेत का? नाही, डोकं नाही फिरलं. आता टेबल फिरवायचं आहे आम्हाला. खेळ खेळत सुयशचा गेम ओव्हर करायचा आहे. त्या सुयशचा पत्ता कट करून आमच्या हुकमाच्या एक्क्याला त्याची बदामची राणी मिळवून द्यायची. शक्य म्हणजे आम्ही करणार, पण नियम समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याचसाठी तुमची मदत लागणार आहे चंदू काका. अहो पण मी काय करणार? आम्हाला फक्त तुमच्याकडनं थोडी माहिती हवी चंदू काका. आता तिथे आतमध्ये काय चाललंय हे जर माहिती नसलं तर तिथं आत जाऊन सईला बाहेर कसं काढणार? अवघडून बसेल ना सगळं. अवघड नाही, अशक्य आहे, अशक्य आहे. सगळं माहित असून सुद्धा मला जे जमणार नाही ते तुम्हाला कसं जमणार सांगा ना. बरं आपलं सोडा, पण सईताई त्या घरातून पळून जाण्यात किती एक्सपर्ट आहेत तुम्हाला माहिती आहे की नाही? अहो तुम्ही येऊन गेल्यावर ताईंनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. काय? मग काय फेल. अहो तेव्हापासून बंगला आहे ना किल्ला झालाय, किल्ला. अहो ते जंगली बाउन्सर तुमचा जीव घ्यायला तिथे तयारच आहेत. ओळख पटवल्याशिवाय वारा सुद्धा आत जाऊ शकत नाही. त्यात आमच्या बाईसाहेब आणि साहेब ते तर सुयशला फारच घाबरून आहेत. आता लग्न झाल्याशिवाय सईताई तिथून हलवू शकत नाही. आदित्य दादा, जेव्हा काही करायचं होतं तेव्हा तुम्ही काही केलं नाहीत, आणि आता जे केलं त्याच्यासाठी जीव जाईस तोवर तुम्ही मार खाल्ला तो. म्हणून म्हणतोय नाच सोडा आता, खरंच नाच सोडा. हो सईताई त्यांच्याच घराच्या पिंजऱ्यात अडकल्यात हो, आणि आता लग्न होऊन त्या या पिंजऱ्यातून सुयशच्या पिंजऱ्यात अडकणार. चंदू काका, तुम्हीच म्हणलं की सईच्या आयुष्यात मी आल्यापासून ती जास्ती सुखी झाली, आनंदी झाली, पूर्णपणे बदलून गेली. आता जर सई सारख्या मुलीला मी बदलू शकतो तरी परिस्थिती नाही बदलू शकत. आणि मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर माझी माणसं आहेत, आणि अशी माणसं ज्यांचंही सईवर तितकंच प्रेम. त्यातलेच तुम्ही आहात ना चंदू काका. आणि कोणी असो किंवा नसो, कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, तरी मी सईला सोडवायला जाणारच. मी पण आहे. मी पण. आणि मी पण. बरं, बंगल्याच्या दारापासूनच बंदोबस्त सुरू होतो. निवडक लोकांना त्यांनी लग्नाला बोलावलंय. ज्यांच्याकडे आमंत्रण पत्रिका नाहीये त्यांना आतमध्ये घेणारच नाहीयेत. बरं, पूर्ण घराला सीसीटीव्ही लावलेत बरं का. नशीब ते संडास बाथरूम सोडले, पण त्या सुयशची ना प्रत्येक कॅमेऱ्यावरती नजर असणार आहे. सईताईंना वरच्या रूम मध्ये बंद करून ठेवलंय आणि दारातच पहारा आहे. म्हणजे लग्न होईपर्यंत त्यांच्या खोलीत कोणीच शिरू शकणार नाही. म्हणजे जो कोणी जाईल ना त्याच्यावरती बारीक लक्ष असणार आहे. हो का. आणि सईताईंना सुद्धा थेट माळ घालायच्या वेळेसच खाली घेऊन येणार आहेत. आणि शुभमंगल सावधान बोलून सुयश सईताईंना घेऊन कायमचा दूर निघून जा. बस एवढीच माहिती. महत्वाची माहिती कोण सांगणार? अहो हीच महत्वाची मेन माहिती होती. ही महत्वाची माहिती नाही. मग अरे लग्न बिग्न काय जेवणा बिवणाचं आहे की नाही काही? अहो तुम्हाला जेवणाची पडली? असं कसं? जेवण तर सगळ्यात महत्वाचं आहे. तो बरोबर बोलतोय. तुम्ही सांगा. हो मुंबईतला बेस्ट कॅटरिंग वाला बोलावलाय त्यांनी.
काय आहे त्याची स्पेशालिटी काय? गुलाबजाम. हा, गुलाबजाम. अच्छा, गुलाबजाम. बरं मला सांग, नवरदेव घरून गाडी घोडा का घोडा गाडी घेऊन येणार आहे? गाडी नाही, घोडा. घोड्यावर बसून येणार आहे तो गाढ. तो जो सुयश आहे तो तयार होऊन येणार आहे का तिकडे येऊन तयार होणार आहे? नाही म्हणजे वर पक्षासाठी एखादी रूम वगैरे दिली आहे का? नाही नाही नाही, आमचे शशी साहेब आहेत ना, त्यांचीच खोली, तिथेच त्यांची व्यवस्था करणार आहे. आमंत्रण कोणाकोणाला आहे? माझ्याकडे लिस्ट नाहीये, हा पण एक आमंत्रण पत्रिका आहे. आहे आहे. हो, पण त्याच्यावरती एक जोडपच येऊ शकतं घरामध्ये. म्हणजे दोघांची घरात शिरायची सोय झाली. ए, मी काय बाई बी होणार नाही. आणि मी याचा नवरा नाही होणार. हा, नाही, तुम्ही ठरवा तुम्ही दोघांनी काय व्हायचं ते. माझं ठरलंय आत कसं शिरायचं ते. मी कसं आत जायचंय? नाही नाही, तुला सगळे ओळखतात तिकडे, तू बाहेरच थांब. अरे मामा, पण पिंट्याची गाडी घेऊन येईल ना, त्या गाडी बरोबर तू गेट बाहेरच थांबायचं, तयारीत राहा. माझ्याकडे या असल्या कामासाठी परफेक्ट गाडी आहे. अरे गाडी कसली, विमान आहे, विमान. चंदू, आम्हाला वाटतं एवढी माहिती खूप झाली, आता आम्ही बघतो काय करायचं ते. धन्यवाद चंदू शेठ. चला रे, कामाला लावूया. एक मिनिट मामा, एक मिनिट. नाही म्हणजे तुम्ही कसंही करून बंगल्यात शिराल मान्य आहे, पण सई ताईपर्यंत पोहोचून त्यांना पळवून कोणाच्याही हाती न लागता तुम्ही तिथून बाहेर पडू शकाल ना? म्हणजे जमेल ना तुम्हाला हे? चंदू, एक बोट मोडता येतं, पण 5 बोट एकत्र आली ना ते त्याची मूठ बनते, आणि ती मूठ कोणालाच मोडता येत नाही. ती समोरच्याला मोडते. आमच्या चौघामध्ये जेव्हा 5वा येईल ना, तेव्हा बघ. दस्तूर खुद्द जगदीश उर्फ दादा ब्रह्मे आमच्या बरोबर असतील ना, तर मग काही चिंताच नाही. आम्ही घरात शिरणार आणि सईला पळून आणणारच. टांगा पलटी, घोडे फरार, मामाच्या पाठी भाता सवार. कच्ची भाकर तोडत नाही, भाच्याची साथ कधी सोडत नाही. सई, तू घाबरू नकोस, आम्ही येतोय. तू येतो, तू येतोय. सई, बच्चा, चला. अरे अगं, तू तयार नाही झालीस अजून? तो येतोय. तो कोण? तो सुयश. तुला माहितीये ना आज दिवस कोणता आहे? तुझ्या लग्नाचा दिवस आहे बाळा. अगं सुयश कोणत्याही क्षणी वरात घेऊन येईल आणि तू अजून आवरायला सुरुवात सुद्धा केली नाहीयेस. चल पटकन आवरून घे बच्चा, चल. सई, आणखीन एक गोष्ट. तुला वाटेल मी सारखं सारखं का सांगतेय, पण मला ना तुझी कोणत्याही बाबतीत खात्री वाटत नाही आता, म्हणून सांगते. पळून जायचा विचार सुद्धा आणू नकोस बाळा मनात, कारण आता सुयेशी लग्न करण्याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाहीये. सुयेशी लग्न करण्यापेक्षा जीव देईन. जीव गेला तरी चालेल, पण माझी नाचसून आज घरी आलीच पाहिजे, समजलं? अरे आप्पा ब्रह्मीची लाज राखा. आता या घराची आन बान शान केवळ तुमच्या हातात आहे. सैन्यात असताना मी कसा लढलो होतो सांगितलं ना तुम्हाला. बस तसेच लढा आणि शत्रूला बेचिरा करून टाकला. 1, 2, 3. हो अप्पा,
काय झालं? मला 3च मुलगे आहेत. मागच्या वेळी बोलला तेव्हा 4 होते. आणि माझं गणित चुकलं की काय? अहो नाही आप्पा, तुमचा 4था मुलगा आहे. शुभ कार्याला निघालोय ना, म्हणून देवपूजेला बसलाय तो. असं छान छान सगळं नीट ठरवलंय ना? सगळी तयारी झाली आप्पा. आणि दादा मामा बरोबर असला की काही टेन्शनही नाही. खरंय. अरे दादा चल, निघायची वेळ झाली. आम्ही सगळे तयार आहोत. आणि प्लान पण तयार आहे. चल दाखव. प्लॅन बघू. हा दादा, हा बिराजदारांचा किल्ला. इथून आपण राजकुमारीला पळवणार आहोत. किल्ल्याच्या आत आणि बाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. फौज उभी केली आहे सुयश. पण किती सुरक्षा असली तरी तिथून आत जाऊन बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडलाय. हा किल्ल्याचा मेन दरवाजा. इथून आत शिरणं हा पहिला टप्पा, जो अत्यंत जोखमीचा आहे. पण तो आपण पार करणारच आहोत, कारण ह्या मी आणि बंधू नुसत्या टोप्या नाही घालणार आहोत. तर त्यासोबत पगड्या आणि फेटे पण असतील आणि दाढी आणि मिशा पण लावणार आहोत. फॅन्सी ड्रेस नाही, वेशांतर. ते कसं करायचं, काय करायचं हे तुला मी वाटेत सांगतो. ह्या दरवाजातून आत शिरलो ना की मग खरा खेळ सुरू होईल. सगळ्यात आधी आपण सईपर्यंत आपण तिला पळवायला आलोय हा निरोप पोचवायचा. या तिच्या खोलीत, बरोबर? तो निरोप पोचवण्याचं काम बंधू करेल आणि सुयशला थोपवण्याची जबाबदारी भाईची. आणि मग हा पिंट्या सईसाठी आणलेला वेगळा ड्रेस घेऊन सईपर्यंत जाईल. करेक्ट. आणि तिथून सुरू होईल सईचं वेशांतर. करेक्ट. एकदा ती वेश बदलून आली की तिला गर्दीचा भाग व्हावा लागेल. जी गर्दी मी जमा करेन. आणि सगळ्यांचं लक्ष जेव्हा गर्दीकडे जाईल तेव्हा भाई सईला बाहेर पळवून नेईल. आणि त्याच वेळेला माझ्या गॅरेज मधली सुपर फास्ट गाडी बाहेर उभी असेल, ज्या गाडीमध्ये असेल आदित्य. आणि आदित्य ती गाडी घेऊन सुसाट वेगाने निघेल आणि ब्रह्मेंच्या घरी पोहोचेल. आणि एकदा का सई ब्रह्मेंच्या घरात आली की आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. आपणच आपल्या किल्ल्याचे राजे. आणि मग ब्रह्मेंच्या घरात होणार आदित्य आणि सईचं लग्न. फक्त ह्या प्लॅन मध्ये एकच गोष्टीची कमी, आणि ती म्हणजे तू आहेस दादा मामा. होय दादा, ह्या सगळ्यात तू सगळ्यात महत्वाचा आहेस. हा सगळ्यात धाडसी पराक्रम जरी असला तरी त्याला एक शिस्त. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी नाही झाली तर प्रकरण अंगावर शेकेल. आणि वेळेच्या बाबतीत योग्य माणूस तूच आहेस दादा. आणि आता हे सगळं फिसकटू नये, घातलेली घडी विस्कटू नये. आणि आम्ही चौघं तिकडे जाऊन करणार काय? शेवटी खरं युद्ध 5 पांडवच जिंकतात. उठा धर्मराज उठा, पुरे झाली देवपूजा. चला चला, दादा ब्रह्मे तुमच्यासाठी खास ड्रेस मागवलाय. अरे दादा चल ना, तो सुयश घरून निघाला असेल. चल दादा मामा निघूया. अरे चल ना, आता काय निघूया ना. अरे असं काय करतोय दादा, चल ना. हे बघा, मला या असल्या तुमच्या मूर्ख कारस्थानामध्ये उडू नका. मी तुमच्या बरोबर कुठेही येणार नाही. आणि माझं असं मत आहे की तुम्ही कुठे जाऊ नका, असलं काही करू नका. पिंट्या, अरे ती काय लिमलेटची गोळी आहे कसं, म्हणजे तोंडात टाकली आणि दुकानात बाहेर पडलं, दुकानदाराला कळलं सुद्धा नाही. अरे ही अशी मुलीची पळवापळवी आहे ना, ही हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात भाई. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये असले प्लॅन यशस्वी होत नाहीत. बरं, मुलीला पळवणं हा गुन्हा आहे हे माहिती ना तुला बंधू. आदित्य, प्रेमामध्ये एवढा आंधळा होऊ नकोस की पुढे खड्डा आहे, दरी आहे, तरी सुद्धा ती दिसत नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रह्मेंच्या घरामध्ये ही असली थेरं शोभत नाही. तुम्हाला कळतंय का? अरे तुम्ही आज जाऊच शकला नाही तर, आज जाऊन तुम्हाला ती भेटलीच नाही तर, आणि
ती भेटली आणि ऐन वेळा तिने तुम्हाला नकार दिला, तुम्ही पकडले गेलात, तर काय करणार आहात तुम्ही? हे सगळं प्रकरण किती अंगाशील कळतंय का तुम्हाला? अरे त्यासाठी तर तू हवायस दादा. हे बघा, तुमच्या या मूर्खपणामध्ये मी सहभागी होणार नाही आणि त्या बब्या बिराजदारच्या मुलीसाठी तर नाहीच नाही. म्हणजे तू नाही येणार? नाही, नक्की नाही येणार? एकदा सांगितलेलं कळत नाही. जरी आता ब्रह्मदेवाला ना आमंत्रण घेऊन तरी सुद्धा हा दादा ब्रह्मे तुमच्या बरोबर येणार नाही. नाही तर नाही, नको येऊ. ठीक आहे, आमचं ठरलंय. आम्ही जाणार आणि सईला पळून आणणार. आणणार नाही, आणणारच.